हॅलो. आवाज पटत रामकृष्ण रामकृष्ण बॉक्स थोडे त्या बाजूला घे ना. एक बॉक्स थोडे हे बॉक्स घे इकडे. काय आवाज कुठला काय आवाज येतो ते बस चालू करते बंद झाले.
तुझ मुलीना अनुभव अनुभव
साधुबोध झाला तो निर्णया ठेला ठाईचा मोरला अनुभव कापुराच्या वाटी उजळल्या ज्योती ठाईच इको काढला ठाईच नीट बसले ठाईच समाप्ती झाली जैसी शिक्के मारतो मी मोका मोक्षरे खेळाला भाग्य विघटला साधू सांगिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दुसरे जनी वनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पंढरीच्या देवा बारीक वस्तू बाहेर काढायचं नाही केसात ठेव साधुबोध झाला तो निर्णय ठेवला काही मोडला अनुभव कापुराच्या वाटी उजळला ज्योती ढळीत समाप्ती झाली जशी मोक्ष रेखे आला भाग्य विनायकाला साधू सांग केला हरिभक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दुसरे जनी बनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा गुन्ह्या जीवना कोणा करे विधान वारकरी सम्राट भजन ज्ञानदेव आहे वारकरी सम्राट कळस तुकाराम बाबा आहे वारकरी सम्राट विस्तार नामदेव बाबा आहे वारकरी सम्राट काम नाथ बाबा आहे आणि वारकरी सम्राटी गुरुनिष्ठा आहे शरीरात जसे पंचप्राण आहे पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहे तसे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे शरीर कसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर याला जग सुखी करण्याची ताकद फक्त सर्वांमध्ये 1 आई वडील 2 संत 3 ग्रंथ आणि 4 भगवंत माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतं माझं लेकरू हे लेकरू सुखी व्हावं हे जगाला वाटतं आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं आणि माझ्या भक्ताला गर्भवासाचं दुःख नको
हे फक्त देवाला वाटतं. या जगात आईवडील, संत, ग्रंथ आणि भगवंत चार गोष्टी जर वजा केल्या तर अख्खं जग स्वार्थी आहे. या जगात अख्खी माणसं लबाड आहेत, स्वार्थी आहेत. या जगामध्ये फक्त चौघच आहेत, आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत. आणि ह्या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करीत नाही. माणसं पैशावर प्रेम करतात. माणसावर प्रेम करणारा माणूसच नाही. सगळी माणसं पैशावर प्रेम करतात. लव इज इक्वल टू मनी आणि मनी इज इक्वल टू लव. पैसा म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे पैसा. आणि पैसा मिळवण्यासाठी माणसं काही करू शकतात. जे इतिहासात कधी घडलं नाही ते घडवते. फक्त पैसा पाहिजे. त्याला कधी 3 गोष्टी बारीक आहे का? पैसा जगाच्या माणसाला रोगच झाला नाही. कॅन्सर झालाय तो शरीराला झालाय. शुगर आहे तो शरीराला आहे. डायबिटीस आहे तो शरीराला आहे. पण पैसा पाहिजे हा रोग मनाला आहे. आणि शरीराच्या रोगाला औषध आहे. तो रोग यदा कदाचित बरा होऊ शकतो. पण 3 रोग लोकांना झाले. कोणते ऐका? 1, मला पैसा पाहिजे. 2, मला लोकांनी मानलं पाहिजे. आणि 3, माझ्या पुढे कोणी गेलाच नाही पाहिजे. मीच शहाणा. अख्ख्या गावात आमच्या घराला अक्कल. सरपंच आहे मीच. उपसरपंच नाही बायकोच. अंगणवाडी नाही बाई बाई सुनच. अख्खं गाव गेलं मी एकटा शहाणा. गावात कोणा अक्कलच नाही. सगळं पाहिजे ते फक्त मला. परत ऐकाने पैसा, मान आणि याच्यासाठी लोक जिवंत आहेत. पण ज्ञानावरांची भाषा तशी नाही आहे. 12व्या देत असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. कोणी जरा क्लिअर करा. पहिला अभ्यास आहे, नंतर ज्ञान आहे आणि शेवटी ज्ञान आहे. इथं त्रिपुटी आहे. रियाज केला तर पखवाद आहे. प्रॅक्टिस केली तर गायन आहे. पुस्तक उचललं तर कीर्तन आहे. नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे. लिंगता ठेवली तर व्यापार आहे. आणि कष्ट केले तर भाकर आहे. अभ्यास केलं तर ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तर ज्ञान आहे. हे 12व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण 9व्या अध्यायाचं म्हणणं हे उलट आहे. जरा सगळे अभ्यास केला तर ज्ञान, ज्ञान आलं तर ज्ञान, हे झालं म्हणणं. पण 9वा अध्याय असं नाही म्हणा. 9वा अध्याय असं म्हणतो, आतापर्यंत ह्या जगात बोंबला घेणारा देवाच भेटला नाही. उलट आहे. जगातले एकही संत आतापर्यंत देवाकडे गेले नाहीत. देव संतांना डोकं बंद झालं. एकही संत आतापर्यंत देवाकडे गेले नाही. देव संतांना आले. काका देवाकडे गेले नाही, देव गोरबा काकाला आले. सेनाबाबा देवाकडे गेले नाही, देव सेनादादा आले. रोहिदास बाबा देवाकडे गेले नाही, देव रोहिदास बाबाकडे आले. जनाबाई देवाकडे गेले नाही, देव जनाबाईकडे आले. सखूबाई देवाकडे गेले नाही, देव सखूबाईकडे आले.
संत देवाकडे गेलेच नाही, देव संतांकडे आले. उलट्या फेरा देवच असं भेटणार नाही. सोळा बायका बोलून हिंडा बोंगड. काही लोकांना उपवास महिनाभर, ही चक्रम लोक महिनाभर श्रावणचा वापर झाला होता. महिनाभर अन्न पिढे सगळे चालू. तुम्हाला कोणी सांगितलं हे जरा वव्या उचका, वव्या उचका ना. तुम्ही शरीराला न फिरावे, तुम्ही व्रत नियम ना करावे, तुम्ही देवांताला न बघावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्मात यायचा. उचका तिसरा अध्याय. कोणाला भेटला उपास करून देव, कोणाला काशीला जाऊन मोक्ष मिळाला. इथं बाळाला बरेच जण काशीला जाऊन आले. काय करतो जाऊ? अरे काशीला जाताना ओवी तर वाचून ना. काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. तो काशी करून गावात येतो, मी डाव्याचं खात नाही. त्यामुळं गावला शिवत नाही. जेव जरा ओवी उचका ना. 12व्यात ओवी उचका. मोक्ष देवन उदार होय किर काशी, शरीर तळे ठाई वेचणे लगे. तुम्ही पहा, महिलांना एकच उत्तर द्या मला. पावडर लावून बाई गोरी होऊ शकते का? हा म्हणून येतो नाही मला, नाही कधीच होणार नाही. आणि पावडर लावून जर बाई गोरी होत असती हे बरे तर ज्ञानोबांची ओवी खोटी ठरली असते. पावडर लावायची ओवी आहे ज्ञानेश्वरी. एखादी बाई म्हणजे ना महाराज हे बरे, एखादी बाई म्हणजे ना आमच्या महाराज आमच्या पावडी बद्दल का बोलला, हातावर नंबर लिहून घ्यायचा आणि तो घरी गेल्यावर उचकायचा. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 102, 102 नंबरची ओवी 18व्या अध्याय. नाना तिथे लिहिले न गोरे ना काही केल्या, काळे गोरे पण धुतले फिटवले. काळेपणा आणि गोरेपणा हा कधी दोन निघू शकणार नाही. आणि ही ओवी तिला कळली, ती बाई पावडर लावू शकत नाही. आणि जी ज्ञानेश्वरीच्या विरोधात आहे ती 3 लावला. ज्ञानोबाला काय मासे धरणारे माणसं आहेत. मासे धरणारे, मासे धरणारा माणूस पाण्याला पिठाला पीठ लावतो गळाला आणि ते पाण्यात टाकतो. मासा पिठासाठी येतो. ज्ञानोबाने मासे धरायची ओवी केली. ज्ञानोबाला मासे धरायचं तेव्हा माहित होत. आणि ओवी अशी आहे, तया माझी गळू आहे ते प्राणात घेऊ पाय झाकेले मला. उचललं नाही कधी. ओळी बा कशी आहे, ओळी बा तया माझी गळू आहे ते प्राणात घेऊ पाहिजे. जे पिठाच्या आत गळ आहे त्याच्यात तो प्राण घेणार आहे, तरी मासा पिठा पाडून त्याला झोपल्याशिवाय काय होत. आपण कधी 80% बाहेरना अजून माहित नाही का मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेच्या दिवशी झाला. माहितच नाही यांना. लढाई बोलू नका कीर्तनात बसले. फक्त घरी बसवला उठवला. 9 किलो भगर गेली, 13 किलो रथाला गेले, 14 डझन केला गेले. हा हिनं घरी बसवला आणि यानं आमलेट खाला. वाटलं झालं. माहितच नाही लोकांना. 80% भजन्यांना अजून माहित नाही का माऊलीचा जन्म आणि कृष्णाचा जन्म एका दिवशी झाला. भजन्यांनाच माहित नाही. पुढचं ऐकायचं ना, कृष्ण जन्माचं कीर्तन करणाराच माहित नाही. अंदाबाद बोलू नका, तुम्हाला माहित नव्हतं. माहितच नाही. जन्म सांगू का पुढे जाऊ? एका मिनिटात जन्म सांगू का पुढे जाऊ? सांगू ऐकाय जन्म. दादाचा जन्म आहे सोमवारी, म्हणजे निवृत्ती दादाचा. दादाचा जन्म आहे सोमवारी, माऊलीचा जन्म आहे गुरुवारी, काकाचा जन्म आहे रविवारी आणि मुक्ताबाईचा जन्म आहे शुक्रवारी. आता एकदा तिथे ऐका. दादाचा जन्म आहे माघ वद्य 1, म्हणजे तुमच्या सप्तक निवृत्ती दादाचा जन्म आहे. उद्या काला आहे तरी तुम्हाला माहित नाही.
तुमचा सप्ताह पौर्णिमेला बसला का फळीमध्ये ना, मग 31 तारखेला बसला एकला, मग 1 तारखेला दादाचा जन्म होता. मग तुम्ही 5 दिवस फक्त पंक्ती थांबल्या का? दादाचा जन्म माघ मध्ये, माऊलीचा जन्म श्रावण मध्ये, काकाचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा आणि मुक्ताबाईचा जन्म अश्विन शुद्ध 1. आता यांच्या समाधी ऐका. दादाची समाधी आहे ज्येष्ठ वद्य 12, माऊलीची समाधी आहे कार्तिक वद्य 13, काकाची समाधी आहे मार्गशीर्ष वद्य 13 आणि मुक्ताबाईची समाधी आहे वैशाख वद्य 10. आपण तपासच करीत नाही महाराज, तपासच करीत नाही. आणि आज कीर्तनाला घेतला मग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. अभंगाला सुरुवात करायची आहे, अजून सुरुवात केलेली नाही. अजून कीर्तन तुमची माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नागाट आहे. नागाट म्हणजे पहिली शेवटचं समजायचं. परत गाठ नाही घेतली तरी चालेल, पण कीर्तनाला 3 सूचना आहेत. पाहिल्या दरिद्रवानी बसायचं नाही, तोंड सोडून येतच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, मेळशिव काढायचं, तुम्ही सुताक पाहिल्यावानी बसायचं, जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच. आता पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज, कुणालाही. कुणी आपल्याला प्रश्न विचारणार, मी 2 महिन्याला उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेलो बोंबलायचं नाही. मला पटलं नाही तुझं, तुझ्या बायकोचं पाठानं मला काय समज. मला तुला फटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोणी सांगितलं? आम्ही काही कीर्तन आहे का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे. आम्ही काही कीर्तन आहे का? आम्ही फक्त फेटा बांधणार, कंबर बांधणार. आमचा बाप विठेवर उभा आहे, आमची आई विठेवर उभी आहे. लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आपण कोण आहे? आपण कोण आहे? आपण बाहुले आहे, पण पुरी कट्यावर उभे आहे. आपण कोण आहे? कुणीच नाही. आपण फक्त बुजगावणे. कट्टेवर उभा असणारा, सुंदरपणे कट्टेवर खात ठेवणारा आपला बाप आहे. आणि त्याच्या शेजारी कट्टेवर उभी राहून मस्त पैकी नातात नर घालून कट्टेवर हात ठेवून उभी राहणारी रुक्मिणी आपली आई आहे. आई आहे. आणि पांडुरंग आपला बाप आहे. चंद्रभागा आपली बहीण आहे. आणि पुंडलिक आपला भाऊ आहे. तिचा आपण लेकरू आहे. आपण कोण आहे? त्याने ठरवलं याचं शेवटचं कीर्तन, शेवटचं कीर्तन. त्याने ठरवलं याला 2-4 महिने ठेवायचं, त्याच्या हातात आहे. हे मी बोलत नाही, 9वा अध्याय बोलतोय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सुनीता. आपण कोण आहे? मी नसलो तो कोण वाजवी? कोण तू? मी नसलो तर चाल कोण म्हणत? तू आहे कोण? कोण आहे तू? मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका याला माणूस या गावात दुसरा काही नाही. अरे तुला कोणी नाही तर मोबाईल बंद करा, कीर्तन येते बॉक्सच्या माग. हा भारी वस्तू बाहेर काढू नये, निवांत ठेवून द्या खिशात. विडाला विडाला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठात आहे. अभंगाला सुरुवात. आता फक्त 3 सूचना आहेत. गायक वादक घेणेकरी चोपदार, पखवादे बिखवादे दोन्ही 3 चोपदार बसलेले स्टेजवरचे खालचे. आता बोलावं लागेल, बोललं तर कळेल. अभंगाला सुरुवात. पहिला प्रश्न. आता फक्त क्वेश्चन आन्सर अँड क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे, पहिला बोलायचं फक्त, जगात देव आहे का? हा मला नाही म्हणा. सावधरावर का परत घोटाळा होईल. आता जगात देव आहे प्रश्न भेटला. माझा प्रश्न होता जगात देव आहे का? तुम्ही मला उत्तर दिलं आहे. माझा लगेच तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, कुणी पाहिलं आहे का? तुमचं का उत्तर आहे नाही. सावधराव तुमचं उत्तर आहे नाही. उत्तर आहे का? आता फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात दागिने आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता उलट गेला. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात आग्ने आहे पण घर्षण केलं तर आहे. घर्षण केलं तर आहे. दुधात लोणी आहे
पण क्रिया केली तर आहे. उसात साकार आहे पण प्रक्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण आई वडिलांची संतांची सेवा केली तर आहे. देवा देवा जगात म्हणजे जगात देव गेलं बॉम्बाला घेत. जगात देव आहे. आता उलट फिरायचं बरं का. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होईल का? नाही. उसाची साखर होईल, साखरेचं ऊस होईल का? दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल का? लोखंडाचं सोनं होईल बरीच लागला तर, पण त्याच्यावरच लोखंड होईल का? नाही. मग अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201 हातावर लिहून घेणं उसका लोहाचं कणक होय. भाषा आहे. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. अध्याय नंबर 8 मध्ये ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 ओवी नंबर 200 लिहून घ्या. आणि तुम्हाला मला देव का मिळत नाही तर सरळ उत्तर आले आपलं ज्ञान झालं. फायनल काय नाही. तुम्ही आजारी का? नाही, काही नाही. ज्ञानच नाही. मला एक सांगा, येताना आपण काय आणलंय? नाही. जाताना काही नाही. मधलं जे कमावलंय ते सगळं येणार आहे. नाही. बरं, ज्यांच्यासाठी कमावलं 3 आलाय का स्विच आहेत का? नाही. मग तुम्हाला कमवायला सांगितलं बस तरी माणसं उचलल्या. चला पटकन पटापटा सगळे आता. आयुष्यभर कमवलेली इस्टेट तुम्ही कोणासाठी कमवली? पाणी मारू मारू कापू शिकला, उपरल्या खाली हात घालू घालू म्हशी विकल्या. या कुणासाठी? पोरांसाठी. तुम्ही मेहनत तुमची पोरं इस्टेट समोर शकतात याची तुम्हाला गॅरंटी आहे का? नाही. मग तुम्हाला सांगितलं म्हणजे पहिला प्रश्न फेल करा. दुसरा प्रश्न, त्याला 5 मिनिटं वेळ आहे तुम्हाला सगळ्यांना. 5 मिनिटांनी उत्तर द्यायचं कोणी बी. आयुष्यभर तुम्ही कमवलेल्या इस्टेटीचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मेलो. महिला म्हणजे पटकन तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार कधी? तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे. आणि साड्या तर इतक्या आहे तुझ्याकडं, जर कपाट ओळखताना तू खाली पडली आणि वरून जर साड्या पडल्या मेली समजायची. तुम्ही उत्तर द्या. पुरुष मंडळी, बंगला बांधलाय, पोर्च केलाय, त्याला झोपाळा केलाय, त्या झोपाळ्यावर बसणार कधी? घरात हाऊस केलाय आंघोळीला, स्विमिंग टँक, त्याच्यात पोहणार कधी? बोला पटापटा. 50चे झाले. पटापटा बोला. 50चे 50चे झाले. शुगर बरोबर पटकन. शुगर आहे. आजारी तुम्ही? शुगर आहे. बीपी एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग आलेल आहे. मुलाचा ठणका चालूच आहे. मूत खरा वळवळ बोला बोला करतोच आहे. गोळ्यांचा डबाचे फालतो व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंडवास व्हायची गोळी, तोंड मीठ व्हायची गोळी. काही ना जेवताना 3 गोळ्या आहे. खाली बसताना एक पुन्हा उभं राहतात. काही ना बात खोललं जातानाच गोळी. इकडं खाल्लं तर तिकडं होतं, खाल्लं नाही तर होतं. आता वाक्य ऐकायचं की इंग्लिशचं वाक्य आहे. या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे सगळं हे मरू द्या. गाडी आपण कमावली, गाडीनं आपल्याला कमावलं नाही. जमीन आपण घेतली, जमिनीनं आपल्याला घेतलं नाही. पैसा आपण कमावणार आहे, आपल्याला पैसा कमावणार नाही. मरायचं कमवून करायचं. परत वाक्य मी काय का थोडं जळे समजायला पण ठीक आहे. शरीर आहे आणि तो प्रश्न आपला सुरू असा झाला होता, जगात देव आहे फक्त आपल्याला का दिसत नाही? तर उत्तर त्याचं ज्ञान नाही.
इथून आलो आता ज्ञान का नाही हे बघ निवास हे ज्ञान का नाही त्याचं उत्तर आहे हे गाव आहे हे गाव आहे हे गाव आहे या गावचा पोलीस पाटील मन आहे या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष मन आहे आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे पण तो थोडा नादी आहे कोण मन तर एक प्रियशी आहे कोणा मनाला प्रियशी म्हणजे कोण रे एवढ्या प्रियशी म्हणजे कोण गर्लफ्रेंड तुला आहे का गर्लफ्रेंड नाही प्रयत्न चालू आहे हे गर्लफ्रेंड आता नीट आहे का हे त्याला एक प्रियशी आहे कोणला मनाला आणि तो तिच्या प्रेमात पडला आणि ती त्याच्या प्रेमात पडली दोघं राहिला ह्याच गावात म्हणजे गल्लीच्या गल्लीत आहे तोही राहिला ह्याच कॉलनीत आहे ती राहिला ह्याच कॉलनीत आहे पण घोटाळा आहे का बघा ती पडली त्याच्या प्रेमात तो पडला हिच्या प्रेमात आता प्रश्न असा झालाय ती म्हणते माळ घाल हा म्हणतो जत्रा होऊ दे ती म्हणते अभ्यास कर हा म्हणतो 10 तारखेला 12वीचा पेपर आहे आणि 20 तारखेला 10वीचा पेपर आहे थांबून घे हा म्हणतोय व्यायाम कर ती म्हणते थंडी वाजती झोपून घे आणि या दोघांनी त्याला आपला तमाशा पण तिला माहितच नाही हा गडी नपुसक आहे कोण याला बॉम्बाला घेत मन आता मन हे नपुसक असल्यामुळं तिला बाळ होईल का नाही आता तुम्हीच उत्तर द्या तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही टाळकरी सगळे मालकरी मंडळी तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही बाळ होणार नाही करेक्ट तिला काम आहे ती तरुण आहे देखणी आहे वयात आली पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली कामाती टाळून ती तरुण आहे देखणी आहे वयात आली तर तिच्या कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळे तिला धोका बसला कोणला इच्छेला कोणा कोण मना कोण आता सगळ्या पोरी उत्तर द्या कीर्तनातल्या तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला मुलं धोका देत नाही मुलं कधीच धोका देत नाही त्यांच्या बाजूने मी पोरं धोका देत नाही पोरं धोका का देत नाही मिळतच नाही कधी ते मिळाली तर धोका देते ना आता ही गोष्ट पुरी नव्हे तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला आईला सांगू शकत नाही आईला सांगू शकत नाही बापाला सांगू शकत नाही भावाला तर वारा लागून देते नाही मग कोणाला सांग मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास करायचा मैत्रिणीला आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया जरा घोटाळा कठीण आहे बरं का प्रियकर कोण आहे मन आहे प्रियशी कोण आहे इच्छा आहे आणि तिचा प्रियकर कोण आहे मन आहे तिला बसला मला कोण धोका ती कोणाला सांगायला गेली मैत्रिणीला तिच्या मैत्रिणीचं नाव माया आणि पाया पडतो तुमच्या सगळ्या माणसांच्या या जगातला सगळा तमाशा मायेचा आहे कोणी कुणाचा बाप नाही कोणी कुणाचा भाऊ नाही काय कोणी कोणाचं नाही मुलगा माझा आहे माझ्या पोराचा माझा काही संबंध नाही मी फक्त त्याचा बाप आहे मी त्याचं प्रारब्ध वेगळं आहे त्याचं संचित वेगळं आहे त्याचं क्रियामान वेगळं आहे त्याचं येणं वेगळं आहे त्याचं जाणं वेगळं आहे त्याची आवड वेगळी आहे त्याच्या भांगाची स्टाईल वेगळी आहे त्याच्या बोलण्याची स्टाईल वेगळी आहे माझ्या हातात एकच आहे फक्त तो बर्बाद होऊ नये म्हणून त्याला चांगलं शिकवणं एवढंच माझं काम आहे मी सगळं करू शकतो पण त्याचं प्रारब्ध बदलू शकत नाही तुमचं कामात आहे उद्या तो मी कमवलेली इस्टेट विकू शकतो किंवा मी तो सासरवाडीला राहायला जाऊ शकतो किंवा एखाद्या दिवशी माझा लाईट बंद करून कार्यक्रम करू शकतो हसण्यावारी नेऊ नका 17 वाजते असं म्हणतो नाही रोड सकाळपर्यंत घ्या 17 वाजते असं म्हणतो एका विहिरीचं पाणी 3 वाफ्यांना गेलं
पाणी मिरचीला गेलं, तिखट झालं, कारल्याला गेलं, कडू झालं, उसाला गेलं, गोड झालं, पाण्याचा काय दोष? एका कुंभारानं 3 मडके घडवले, एक दहीहंडीला गेलं, एक डाळग्याला गेलं, एक म्हाताऱ्याला लग्नीला गेलं, कुंभाराचा काय दोष? एका बापानं 3 पोरांना जन्म दिला, एकाला लंका कमावली, एकाला लंका कमावली आणि एकाला माहितच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. उठलं तर त्याला कधीच बदली झाली, यांनी नावच नाही आलं. हा उठायचा त्याला ती बदलायचा, हा झोपायचा नावाचाला यायचा. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे, त्याला ओवी असे झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे बोले आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. ऐसे भिन्न प्रारब्ध आहे. हा मायेचा तमाशा आहे, कोण कोणाचा बाप नाही. आणि म्हातारी माणसं तुमच्या मुलासारखा नाही. मुलं बाळ तुमचा सांभाळ करते ही अपेक्षा सोडून द्या. आणि ज्ञानोबाचा एक सल्ला आहे, तो वाक्य दिवसभरात 3 वेळा म्हणतात. हा मुलगा सुंदर वाजवतोय, हा मुलगा सुंदर वाजवतोय. यांचे फोटो लोक पत्रिकेत छापितात, यांना पैसे देतात, यांचा ठेप देतात, यांना लागल ते खायला देतात, यांना पैसे दणकून देतात, काय आवडतं ते देतात. हे डालग्याला हजर आहेत, लग्नाला हजर आहेत, मौतीला हजर आहेत. यांची किंमत फक्त यांचे हात चांगले तवर आहेत. ज्या दिवशी यांचे हात संपले जातो. म्हणून पक्वाद्यानं हाताला जपावं, पक्वाद्यानं हाताला जपावं. याला सुईचा स्पर्श होता कामा नये, याला ब्लेडचा स्पर्श होता कामा नये, याला जखम होईल अशी वस्तू पक्वाद्याने कधी हातात घेऊ नये. गायकानं घशाला जपावं. भांडवल आपलं फुकाट मिळालं म्हणजे 3 मिसळ 9 वडे त्या बाबाला घालून संपला विषय. आणि कीर्तनकारानं आपल्या शरीराला जपावं. आणि कीर्तनकारानं गायकानं वादकानं कसं राहावं असं जर तुम्हाला पाहायचं असेल तर नाथ बाबाच्या 42 ओव्या आहेत. त्या 42 ओव्यांना चिरंजीव पद म्हणतात. ते एकदा जरा पहा. आणि त्याच्या 5 ओव्या सांगतो मी तुम्हाला. 15 42 सगळ्या 15 16 17 18 19 आणि 20 ऐका वळ्या. हा मुलगा वाजवतोय, याला हे लोक मानणार, याचा फोटो काढून घेणार, याचा फोटो काढून घेणार, याची वाजवण्याची कला पाहून घेणार. मग याला लोक मानणार, याला घरी बोलवणार, गाडीवर बोलवणार, गाडीवर पाठवणार, याला कपडे घेणार, याला मानणार. आणि हा मला लोकांनी मानलं याला बोलणार की मी लई शान आहे. मग याची भक्त सेवा करणार, याचे भक्त तयार होणार. मग हा भक्त मोकळा चालणार, याचा शिष्य त्याच्या बोकांडी पाखवात घेऊन या त्याच्या मागे येणार. मग शिष्यानं पाखवात ठेवायचा, पीठ आणून द्यायचं, याला भक्त लावायचा. मग हा लोकांच्या घरात जाणार, इथे लोकांशी संपर्क येणार. बरोबर का? संपर्क आला कमी याला लोक सेवा करणार, बारी बारी कपडे घेणार, हातपाय दाबणार, याची ठेप तुणार. आणि मग हा जे नालायक लोक आहेत त्यांच्याकडून पैसे काढणार. आणि मग हा आश्रम बांधणार, आणि मग मठ बांधणार. याला वाटलं मंदिर बांधावा, याला म्हटलं मठ बांधावा. पापी लोकांच्या पैशाने मठ बांधणार. हा कुठंतरी एखादीच्या नादी लागणार आणि याची अधोगती होणार, असं नाथबाबाचं म्हणणं आहे. प्रमाण देतो ना, प्रमाण नाही कोटा आपल्याला. प्रमाण सकाळपर्यंत स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय किती मोठा साधक असू द्या त्याला संपवणार. याला जर मऊ गोष्टीचा स्पर्श झाला तर याला सतत त्या स्पर्शाची चटक लागते. आणि सतत चटक लागली का तो त्याच्या साधनेपासून दूर जातो. एखाद्याला तुमची स्तुती केली, ती जर तुमच्या हृदयाला भेटली तर त्याच्याबद्दल तुमच्यात प्रेम तयार होतं. प्रेमाला अध्यात्मशास्त्रामध्ये स्नेह शब्द आहे. स्नेह माऊलीचा शब्द आहे स्नेह. एखाद्याला याने एखाद्या पोराला एखाद्याने मानलं तर याच्या हृदयात तो बसणार, तो त्याच्यावर प्रेम करणार, तो सांगत तसं ऐकणार. पुढे चला, शब्द आला, रूप आला, याच्या डोळ्याला ही लोकपायची सवय लागल्यामुळं त्याला चांगलं पायची चटक लागणार. मग चांगल्या माणसांकडून तो हातपाय दाबून घेणार, सेवा करून घेणार, चांगलं पाहणार, शब्द, रूप, रस, त्याला सेंट सुगंध आवडणार. आणि या 5 विषयानं त्याचं वाटोळं होणार. ओवी ऐकायची. साप जर रस्त्यानं चालला ना, साप, तर साप स्पीड मध्ये चालतो. पण साप जर एखाद्याला चावला तर सापाचं पळण्याचं स्पीड डबल आहे. इतका घाबरतो साप. साप चावल्यावर थांबत नाही, पळतो, त्याला भीती वाटते. ज्ञानोबाची भाषा बघा,
साप जर एखाद्याला चावला तर साप जबरदस्त पळत जातो. पण नळबऱ्याची भाषा आहे, एखाद्या साधकाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला, साधक मरेल पण त्याची मिठी सुटणार नाही. वेळ विषय वेळ मिठी मुठी त्याच्या 12व्या त्याची पहिली होती. आपण म्हणतो तो पहिला फार चांगला वाजत होता, आता कामातून गेला. पहिला तो चांगली कथा सांगायचा, आता येडेवणी सांगतो. पहिला तो लई कीर्तन करायचा चांगला, आता पाही बरोबर होतो. 5 विषयाच्या नादी लागला का कसाही साधक खलास होतो. ऐकायची का ओळी परत? विंचू आहे ना, विंचू 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 जर रस्त्यानं चालला तर विंचवा इतका फुगीर प्राणी एकही नाही. गणितीनच इंच आहे, पण नादी खाली करून कधी चालत नाही, टाईटच चालत. मग काही लोक असे ते कर्जाचा डोंगर आहे पण तरी मोडून देणार नाही. आणि मग तो विंचू जर एखाद्याला चावला, ओवी ऐका बरं का, विंचू जर चावला तर नांदी खाली टाकतो. काय घाबरतो तो, नांदी टाकू देतो. त्याला माहिती हात आपण मारणार आहे. ओवीत ऐका, विषय वेळे मिठी पण ज्ञानोबराची भाषा आहे, एखाद्या साधकाला जर अहंकार नावाचा विंचू चावला, अहंकार, साधक मरेल पण त्याची घमेंड उतरणार. काय ओवे, विषय वेळे मिठी नुती टाकी. पण पुढचा शब्द इतका सुंदर आहे, तोच घ्यायचा आपल्याला, तुझी कृपा दृष्टी. बस एवढी सोडली घ्यायची, तुझी कृपा दृष्टी. बस दादा तुझी कृपा झाली ना, सगळं भेटलं. आता मला काही भीती राहिली नाही, आता काहीच गरज राहिली नाही. 13व्या त्याच्या 12व्या त्याच्या पहिल्याच ओळ आहे, काही गरज नाही. माणसं कला कमवून, आता हा पोरगा वाजवतो, हा पोरगा वाजवतो, हे पखवाद आहेत का कलाकार आहेत? कलाकार आहे. मग ते धार्मिक आहे तुम्हाला सांगितलं कोणी? इथं फार मोठा घोटाळा आहे. असं समजू नका, बाह्यरंगाच्या नादी लागलेली माणसं परमार्थात कधीच यशस्वी होत नाही. आणि जे परमार्थातल्या अंतररंगात जातात त्यांचे फोटो सत्तेच्या पत्रिकेत लागतात. फोटो लागले ना सगळ्यांचे, या सगळ्यांनी त्याग केलाय तेव्हा फोटो लागलाय. गप्पा मारून आणि पप्याच्या 80 चुकीला तंगड्या लावून गप्पा आणून वेदांत शास्त्र कळत नाही. हे इंग्रजीचं कीर्तन आहे. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्याला मला बोलायला लावलं नाही. आणि माझ्या आयुष्यात माझ्या 2च गोष्टी आहे, मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं खरात आणि माझ्या भोकांडी बसवतो. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि माझा गेम झाल्याशिवाय हे थोडे थोडे चमकले का नादी लागलेच. नादी लागले का गेले, सर्च केलं का गुगल पे गेले, गुगल पे गेले का स्टेटस आले, स्टेटस आले का इंस्टाग्राम आले, इंस्टाग्राम आले का नदीवर गेले. आता हे दोघे स्टेटस आहेत ना, त्या पहा बोललं का ते खरं घडणार. मी बोलत होतो मजूर गाडी येईन आला, मी बोलत होतो मजूर बागायतदाराला येताना पैसे दिले, मी बोलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली, मी बोलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. मी बोलत होतो कमी बुद्धीची माणसं गाव कारभारी होती, झाली. निम्म्या ग्रामपंचायत सदस्यांना सही येत नाही. मी बोलत होतो पुरी पडून जातील, गेल्या. मी बोलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही, बायकोच कुठे. 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली, गुरुवारी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली, दोघांची बाजारात गाठ पडली, हा मारा माझ्या. बोलत होतो मी देव आहे फक्त ज्ञान नाही, आणि ज्ञान नसल्यामुळं मला धोका बसलाय ही सांगायला गेली तिच्या मैत्रिणीला. इथं आपण 17 मिनिटापूर्वी होतो आणि तिच्या मैत्रिणीचं नाव बस फिट बसलं कीर्तन माया. आता ही गेली तिला सांगायला, माई मी पोरग पाठवलं, दुधलं बॅलन्स बिलन्स घेतात तिथे कोण, सिम कार्ड टाकून घेतलं, बॅलन्स टाकून घेतला, गाडीवर फिरले, हॉटेलिंग केलं, चपला घेतल्या, ब्युटी पार्लर केलं, त्याचं एटीएमच खराब केलं. त्याला लुटायचं तेवढं नाही लुटलं, पण घोटाळा असा झाला तो तर ना पुस्तक निघला. असं कोण सांगती? करेक्ट, कोणाला सांगते?
मायरा ती माया म्हणली बाई तुला तरी नवरा आहे किंवा प्रिय करे, मला नवराही नाही आणि प्रिय कराही नाही. मायरा मी तर मोकळे. म्हणजे म्हणली का तू मोकळे ना, तू काम काय करते? ती म्हणली काम माझं एकच आहे, मूळ हा शिव आहे. मुंबई वसे हा मूळ शिव आहे. याला मीच टाकले का हा मायेत येतो आणि मायात आला का गाडी बंगला पप्प्या एवढ्यातच त्याला गुंतून मारायचं, त्याला मोक्ष का जाऊ द्यायचं नाही. हा माझा धंदा. माया बिगडे ब्रह्मनाथ परतमी वादेनी आता ही ती सांगायला पाहिजे मला नवराही नाही प्रियकरे नाही, पण मी जगाला गुंतून मारलाय साय. आजीबाई आहे ना, आजीबाई हे रे, आजीबाई जर नाताला घेऊन कीर्तनाला आली ना, नाताला कीर्तनाकडे लक्षच देत नाही. नातू हसला का ती हसती, त्यानं उडी हल्ली का ती हल्ली, त्याने काही वाजवलं का ती वाजवती. ती धार्मिक आहे का? भामटी आहे भामटी. तिला काय माहिती बाबांना बघण्याचा का लावणी घेतली, तिला काय घ्यायचं? अरे ती कुठली कशात माय महिना म्हणलं तुमच्या सोनाला आणि पोहराला जर 5 वाजता फिरायला जायचं असेल ना गार्डन मध्ये आईस्क्रीमची कांडी खायला, तो तुमच्या सुनबाईकडे गायले आहे ती म्हणजे आमची पोरं आहेत ना, माझ्यापेक्षा आजी चांगले राहते. आजी ओरिजिनल चक्रम. आजी म्हणते मी असले ना पोरांची काळजी. ते दोघे गेले स्कूटीवर मस्त हिरवळीत बसणार, निडे बाबलीत गप्पा आणणार, आईस्क्रीमची कांडी घेणार, दोघांना 2 नाही घेणार, एकच घेणार. आणि ती नातू आहे ना घरी, आजीच्या नागपुरीत वर घालते, केसवडीत आहे, पदरवडीत आहे, कानारवट घालते. तरी ती आजी म्हणती काल ते दोघही नव्हते पण पोरांनी हू का. ही माया आहे. आता ऐका, ही गेली तिला सांगायला बाई मी जगाला संपवते. इच्छा म्हणली तसं नाही बाई. आता वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ आणि काकडा केला की तू मरते, हे तुला माहित नाही. उत्तर मी टाका, हरिपाठ आणि काकडा नित्य नियमाने केला का तू मरते. म्हणजे कोण? माया. माया भजनाने मरते. ही म्हणजे मी मेली तरी चालेल, पण तुला माहित नाही बाई मला लग्न न करता 16 पोरं आहेत. नवरा नाहीये मला, पण पोरं मला 16 आहेत. कोणला? मायेला. ऐका, 16च्या 16. मी, तू, तुझं, माझं. मी नसलो तो कोण वाजवी, मी नसलो तो चाल कोण म्हणे. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. मी, तू माझी नाही ना, कुणाचीच नाही. आणि तू कोणाबरोबरही संसार करू शकत नाही. इश्क ही मेरी जिंदगी आहे, फूल है गुलाब का. आणि हे प्रेम करणारे पोरं घरात ठेवला ठेवले. तुम्ही ते गुलाबाचं फुल वापरीत नाही करा, ते फार छोटं फुल आहे. सूर्यफुल वापरा. ते गुलाबाचं फुल नाही बारीक होत, सूर्यफुल वापरा. ऐका पटापट पुढं सारखायचं आपल्याला. मी, तू, तुझं, माझं.
एकूण 16 पोर आहे. 16 मध्ये 4 झाले. पटापटा बघा, मी, तू, तुझं, माझं. आता 16 गेले, 16 गेले, 12 गेले, आता 4 गेले 16तून निर्माण 4 गेले. आता किती राहिले? 12. कोणाची पोर आहेत? माहीत. ऐका पहिला पोरगा, एक एक ऐका. आता एक एकाची माहिती 1-1 मिनिटात ऐकायची, पुढे जायचं. ऐकायची. एक काम आणि पोरं पोरी ध्यानात ठेवा. शरीरात जर काम तयार झाला, नीट आहे का बरं का? आता शरीरात जर काम तयार झाला तर तो काम डोळ्यावाटे बाहेर पडतो. कधीही काम शरीरात राहत नाही, तो डोळ्यावाटे बाहेर पडतो. आणि डोळ्यात पाप तयार झालं का पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. पण डोळा काहीच करू शकत नाही. डोळ्याच्या हातात काय काही करू शकत? काय करील डोळा? एखादी गोष्ट डोळ्याला आवडली, काय करील डोळा? पापणी खाली वर करीत नाही, ते खाली बाजू झाकी याच्यापेक्षा करीत नाही. ऐका, तो डोळा ते पाप मनाक पाठवून देतो. नाही काय का? मन इतकं हुशार आहे, हे म्हणलं मला काही जरी आवडलं तर मनातल्या मनातच ना. माझ्या हातात काय? मन इतकं हुशार आहे, मनातल्या मनात काही करी. मग त्याला आईला केली, ते इंद्रियाक पाठवलं, या 10 इंद्रियाक. आणि इंद्रियामध्ये काम आला आणि इंद्रिय खवळले. आणि 10च्या 10 इंद्रिय कामाने जर माणसाचे खवळले तर कितीही विद्वान माणूस चुकीची निर्णय घेतो. मी बोलत नाही, दुसरा अध्याय बोलतोय. एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तर रेन करती विषय संयोग. अनुभव त्याला हे विषय जयाने ना कळती, सुख दुःख दोन्ही ना पावती. काम वाढला, काम कधी जाणार. तुम्ही मुलींचा अभ्यास करा. एवढे सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन 13 ते 18 आणि पळून गेलेली एकही मुलगी कधी विधवा मुलगी कोणती असू द्या, इन्व्हॉल्ट जगातली कोणतीही मुलगी असू द्या, विद्वान मुलावर कधी प्रेम करीत नाही. असं घडणारच नाही. पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव का. दरिद्री म्हणजे एरीवरच्या मोठी सुरी तो मोटरसायकलचे पार्ट खोडून निघतो आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय नट मारले. हसण्यावारी नेऊ नका, हे इंद्रियाची कीर्तन आहे. आज आयुष्यामध्ये जो बाप कधी निर्भय तो बाप कधी आयुष्यात रडलाय नाही, तो बाप पोरीने रडवलाय. लोकांना वाटतं इंद्रिकर काही बोलतोय. खरंय का खोटंय बोला? आमचा येतो लोकांना राग, मी झालो लोकांचा दुश्मन. आणि आम्ही बोललो का लगेच क्लिप, लगेच पट्टी, लगेच बातमी, लगेच तमाशा. हसण्यावारी नेऊ नका. जो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप मुलगी पळून गेल्यावर रडला तो. आणि रडणारा बाप पोलिसाला सांगते माझी मुलगी सापडून द्या. पोरगी पोलिसाला म्हणते माझा बाप माझा दुश्मन आहे. संपला बाप जगात. आम्ही बोललो का लोकांना राग येतोय, वस्तुस्थिती खरे का होते. आणि पोरीला धनात ठेवा, या जगात पळून गेलेली मुलगी कधी आयुष्यात यशस्वी होत नाही. आणि जर झाली असती तर ज्ञानोबाची ओवी खुटी ठरली असती. ओवी आहे त्याची, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितळे. आई बापाचा तळतळा घेऊन जर मुलगी सुखी होत असती तर ओवी खोटीच ठरली असती. आई बापाच्या आईच्या डोळ्यात पाणी आणणारी मुलगी आई बापाच्या आईच्या डोळ्यात पाणी आईच्या डोळ्यात पाणी आणणारी मुलगी, बापाला खाली मान घालायला लावणारी मुलगी जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. पैसा कमेल. आज आमच्या बोलण्याचा राग येतो, वस्तुस्थिती खरी का खोटे सांगा. आता उलट ऐका, शरीरात जर काम तयार झाला, शरीरात